भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवलं तर काहींकडून बॅट आणि टीव्हीची तोडफोड करत निषेध व्यक्त। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहित नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। पुण्यातील क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। आंदोलक आणि बाउन्सरमध्ये धक्काबुक्की, तर गायक इम्रान खान नेदरलँडचा नागरिक असून त्याचे आई वडील पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती। पहलगाम हल्ल्यावेळी ठाकरे कुठे होते? ठाकरे सैन्याकडून सोयीचं राजकारण, खोटं राष्ट्रप्रेम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। भारत पाक सामन्याच्या विरोधावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका। अजित पवारांच्या अंगात पाकड्याचं रक्त। महाराष्ट्राच्या मंत्री जर भारत पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्ती नाही। संजय राऊतांची जहाल टीका। एकही बोगस व्यक्ती ओबीसी समाविष्ट होणार नाही, कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार। विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्या सोबत उभे राहणार का? भाषणात जितेंद्र आव्हाडांचा खासदार बजरंग सोनावणेंचा प्रश्न। तर आव्हाडांनी सोनावणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती, शरद पवारांनी कान टोचले। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जातीये। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। उद्धव ठाकरेंनी घालवलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही आणलं, ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मराठा मुलींबाबत वादग्रस्त विधानानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गुन्हा दाखल, तर आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच भाष्य केलं, चुकीचं बोललो नाही। हाके विधानावर ठाम। पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक, मतचोरी होऊ शकते असा शिबिरात दावा। शरद पवारांसमोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपात आलो। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुवया उंचावणारं विधान। आरोप भाजपने केले होते, त्यावर मात्र चव्हाणांचं मौन। आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। राजभवनात उद्या शपथविधी। परभणी, लातूर, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात अतिवृष्टी। जोरदार पावसानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यासह शेतशिवारात पाणीच पाणी। शेती पिकांना पावसानं मोठा फटका।